आज आपण सुरुवात करतोय MS ऑफिस. आपण मागच्या सेशनमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीत शिकलो होतो. आजपासून सुरुवात झाली आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसला करतोय, ज्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स येणार आहेत, कोणकोणत्या कंटेंट्सचा आपण अभ्यास करणार आहोत, काय काय त्यांचे कार्य असतील, ह्या सगळ्या प्रकारचा अभ्यास आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत, ज्याचं नाव आहे MS ऑफिस. याच्यामध्ये दिलेलं आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस जो आहे हा एक अनुप्रयोगाचा एक संच आहे, उत्पादक प्रोडक्टिव्हिटीचा एक संच आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः ज्याला डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन कशासाठी केलं आहे, एक ऑफिस आणि बिझनेसच्या यूजसाठी याला डिझाईन केलं, स्पेशली डिझाईन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हा एक एक आहे प्रोप्रायटरी आहे, प्रोप्रायटरी प्रोडक्ट आहे. कोणता? मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा, ज्याचं त्याला रिलीज करण्यात आलं 1990 मध्ये. केव्हा रिलीज करण्यात आलं? त्याला 1990 मध्ये याला रिलीज करण्यात आलेलं होतं. ज्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसला एकंदरीत 35 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय येतात, लँग्वेजेस सपोर्ट करतात. हे वेगवेगळे प्रकारचे लँग्वेजेस सपोर्ट करतात. कशाला? विंडोज आहे, मॅक आहे, मोस्ट आहे, जे ऑपरेटिंग सिस्टम आहेत, या ऑपरेटिंग सिस्टमला एकंदरीत 35 प्रकारचे जे असतात लँग्वेज भाषेमध्ये अवेलेबल करून दिलं आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसला. त्याच्यानंतर दिलं याच्यामध्ये मेनली जे कन्सिस्ट आहेत ते आहेत वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, एक्सेस आहे, वन नोट आहे, आउटलुक आहे, पब्लिशर अँड ॲप्लिकेशन्स. ह्या विविध प्रकारचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्या विविध प्रकारच्या ॲप्लिकेशन्सचा अभ्यास MS ऑफिसमध्ये केला जातो. कुठे केला जातो? MS ऑफिसमध्ये केला जातो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये केला जात असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं तुम्हाला व्हॉट इज MS. व्हॉट इज MS? MS म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. बरोबर आहे. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणलं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोणी तयार केलं, ज्याचं नाव काय होतं आणि कोणत्या देशात तयार करण्यात आलं होतं? तर याच्यामध्ये दिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस इज कंपनी कॉर्पोरेट इन USA. कुठली कंपनी आहे? USA कंपनी आहे. बरोबर आहे. सांगायला जर कोणी विचारलं की मायक्रोसॉफ्ट कंपनी कुठली आहे आणि कंपनीचा ओनर कोण आहे, त्याच्याने सांगता यायला पाहिजे मायक्रोसॉफ्ट कंपनी कुठली आहे, USA ची आहे. त्याचा जो ओनर आहे तो ओनर कोण आहे? बिल गेट्स असं आहे. काय ना, त्यांचं नाव काय? बिल गेट्स आहे. ज्यांची जी कंपनी आहे त्यांच्या ओनरचं नाव काय? बिल गेट्स. ठीक आहे. हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट ऑफिस. व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट ऑफिस? मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये यूज कशासाठी केलं? स्पेशल पर्पज ऑफिस वर्क सच एज. म्हणजे काय की याच्यामध्ये खास जे कामासाठी जे उद्देश असतील, कामाचे उद्देश असतील, त्या ऑफिसचे कामाचे जे उद्देश असतील, ऑफिसच्या कामाच्या उद्देशासाठीच आपण याचा उपयोग करतो. जसं डॉक्युमेंट्स रेडी करायचे असतील, एखादी वर्कशीट रेडी करायची असेल, एखादं प्रेझेंटेशन दाखवायचं असेल, एखादा डेटाबेस तयार करायचा असेल, त्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग करतो. कशासाठी उपयोग करतो? मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग करतो. त्याच्यानंतर हा इथपर्यंत. त्याच्यानंतर दिल्या तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये 4 पॅकेजेस दिलेले आहेत. किती पॅकेजेस आपल्याकडे दिलेले आहेत तुम्हाला? 4 पॅकेजेस. एक आहे MS ऑफिस मध्ये, MS वर्ड आहे, MS एक्सेल आहे, MS पॉवर पॉईंट आहे आणि MS एक्सेस आहे. म्हणजे किती आहेत? वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि एक्सेस. महत्त्वाचं जे आपण अभ्यास करतो म्हटलं तर आपण 3 गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत, ज्याचं नाव आहे MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट, जे बेसिकली आपण कुठेही नॉर्मली आपण याला यूज केलं जात असतं. तर त्याच्यानंतर फर्स्ट पॅकेज तुम्ही आता बघितलं होतं. 4 पॅकेजपैकी पहिला पॅकेज आहे ज्याचं नाव आहे MS वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड काय आहे, त्याच्यामध्ये त्याचा लेआउट कसा दिसतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आज मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्डचा. बरोबर आहे. याच्यामध्ये फर्स्ट लेआउट दिलेलं तुम्हाला वर्डचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक बार दिलेली असेल, ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट 1 मायक्रोसॉफ्ट वर्ड नाव दिलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक रिबन दिलेला असेल, ज्याच्यामध्ये होम असेल, इन्सर्ट असेल, पेज लेआउट असेल, रेफरन्सेस असतील, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू, ॲड इन, ह्याचे वेगवेगळे जे ऑप्शन्स असतात हे वेगवेगळे ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर कंटेंट्स आहेत कोणकोणते याच्यामध्ये दिलेले आहेत, ते कंपोनंट्स आहेत. ते कंपोनंट्स तुम्हाला याच्यामध्ये जे दिलेले आहेत की जे कोणता कंपोनंट्स किंवा कामातील, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. हा जरा तुमचा लेआउट की अशा प्रकारचा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड जर ओपन सुरू करताय तर मायक्रोसॉफ्ट वर्डचा जो ॲप्लिकेशन जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल, तर अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो जो तुम्हाला लेआउट दिसत आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये व्हॉट इज MS वर्ड. म्हणजे MS वर्ड एक काय आहे? काय आहे MS वर्ड? याच्यामध्ये दिलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर पॅकेज आहे.
काय मायक्रोसॉफ्ट वर्ड हे काय वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर पॅकेज आहे, ज्यामध्ये अक्षरे झालं, रिपोर्ट झालं आणि इतर डॉक्युमेंट्स टाईप करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो किंवा करतो. हे डॉक्युमेंट्स रेडी करण्यासाठी, लेटर टाईप करण्यासाठी, रिपोर्ट टाईप करण्यासाठी किंवा अदर डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आपण या वर्ड प्रोसेसिंग पॅकेजचा उपयोग करत असतो आणि यूज करतोच. त्याच्यानंतर दिल्या वर्ड प्रोसेसिंग पॅकेजचे 4 ऑपरेशन्स दिले आहेत. कोणकोणते 4 ऑपरेशन्स दिले आहेत? पहिला आहे डिफाईन द फॉर्म ऑफ द डॉक्युमेंट्स, म्हणजे एक दस्तऐवजाचे स्वरूप निश्चित करणे त्याला. एंटरिंग अ डॉक्युमेंट्स ऑन कीबोर्ड, म्हणजे कीबोर्डच्या माध्यमातून एक कागदपत्र प्रविष्ट करणे, ज्याला आपण तयार करणे म्हणू शकतो. एडिटिंग मॉडिफाईंग द डॉक्युमेंट्स, म्हणजे डॉक्युमेंटला एडिटिंग करण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग द डॉक्युमेंटला प्रिंट करण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करत असतो. बरोबर आहे. हा त्याच्यानंतर आहे कंपोनंट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड, म्हणजे याचे जे कोणकोणते कंपोनंट्स आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दिसत आहेत. पहिला आहे फॉर्मॅटिंग टूलबार आहे. सेकंड आहे स्टँडर्ड टूलबार कशाला म्हणतात, स्क्रोल बार कशाला म्हणतात, स्टॅटस बार कशाला म्हणतात, ड्रॉइंग टूलबार कशाला म्हणतात, व्ह्यू चॉईसेस कशाला म्हणतात, कर्सर कशाला म्हणतात. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या लेआउटवर तुम्हाला दर्शवल्या आहेत. आता याच्यामध्ये एक स्क्रोल बार दिलेला आहे. स्क्रोल बारचा उपयोग काय येतो, पेजला अप डाऊन खाली वर करण्यासाठी आपण स्क्रोल बारचा उपयोग करत असतो. त्यानंतर स्टँडर्ड बार आहे. स्टँडर्ड बार त्याच्यानंतर एक तुम्हाला मेनू बार दिलेला आहे, टायटल बार दिलेला आहे. बरोबर आहे. टायटल बार म्हणजे काय की आपण ज्या गोष्टी आपण जे सेव्ह करतो त्याला काहीतरी ओळख असायला पाहिजे, तर ओळख देण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, टायटल बारचा. आता याच्यामध्ये एक्झाम्पल टायटल बार दिलेला आहे डॉक्युमेंट्स 1 ह्या नावानं आहे. कशातलं फॉन्ट ते आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डचं ते काय दिलं कंटेंट्स आहे, आणि मायक्रोसॉफ्ट वर्डच्या याच्यातनंच त्याला काय केलं डॉक्युमेंट 1 नावानं याला सेव्ह केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दुसरं कोणताही नाव ठेवू शकता, ज्याला तुम्हाला ज्या नावानं सेव्ह करायचं म्हणजे आठवणीत असायला पाहिजे अशा नावानं आपण याच्यामध्ये टायटल द्यायची आणि असे नावानं आपण त्याला काय सेव्ह करून ठेवायचं. बरोबर आहे. सेकंड आहे तुम्हाला याच्यामध्ये दिलं असेल मेनू बार. याचे कोणकोणते मेनू आहे, याच्यामध्ये फाईल आहे, एडिट आहे, व्ह्यू आहे, इन्सर्ट आहे, फॉर्मॅट आहे, टूल्स आहे. बरोबर आहे. टेबल आहे, विंडोज आहे, हेल्प आहे. या सगळे काय तुमचे मेनू बार दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे, याच्यामध्ये थर्ड एक रेड कलरचा बॉक्स करून दिलेला आहे स्टँडर्ड टूल बार आहे. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टूल बार्स याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये कोणतीही टूल्स आपण तुम्ही प्रेझेंटेशन किंवा एखादा फाईल बनवण्यासाठी, एखादे वर्ड डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आपण त्याच्यातनं तुम्ही यूज करू शकतात. त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग टूलबार म्हणजे एखाद्या आपण डॉक्युमेंट्स तर रेडी झालेला आहे, पण त्याला फॉर्मॅट करायचं असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं एक क्रिया करायची असेल, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्याला एडिटिंग करायची असते. एडिटिंग करण्यासाठी पण सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. कशातला, फॉर्मॅटिंग टूलबारचा. त्याच्यानंतर आहे आता फॉर्मॅटिंग टूलबारमध्ये तुम्ही याच्यामध्ये फॉन्ट चेंज करू शकता, फॉन्टचा साईज चेंज करू शकता, फॉन्टचे अक्षर लँग्वेज कशी असायला पाहिजे, बोल्ड असायला पाहिजे की नाही पाहिजे, इटॅलिक पाहिजे की नाही पाहिजे, अंडरलाईन पाहिजे की नाही पाहिजे, सगळ्या जस्टिफाय असायला पाहिजे, राईट अलाईन पाहिजे, सेंटर पाहिजे, लेफ्ट पाहिजे, ह्या कोणत्याही अलाईनमध्ये तुम्ही याच्यामधनं करू शकता. ते कशामधनं आपल्याला होईल, फॉर्मॅटिंग टूलबारमधनं. याच्यामध्ये प्लसचा जो तुम्हाला साईन दिसतो, प्लसचा साईन काय, कर्सरचा साईज तुम्हाला, कर्सरचा जो साईन आहे तो कर्सरचा साईन तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे प्लसच्या सिम्बॉलमध्ये. त्याच्यानंतर आहे व्ह्यू चॉईसेस. जर तुम्हाला ओपन करायचं आपण व्ह्यू चॉईसेसमधून याच्यातून जाऊन ओपन करू शकतात. तुम्हाला ज्या पद्धतीने ओपन करायचं त्या पद्धतीने. ड्रॉइंग टूलचा कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉइंग करायची तर ड्रॉइंग जर करायचं तर मी ड्रॉइंग टूलबारमधून करू शकतो. त्याच्यानंतर स्टेटस बारमध्ये दिल्या, स्टेटस बारमध्ये काय काय पेज 1, सेकंड 1, बरोबर आहे. हे सगळे तुम्हाला स्टेटस बारमध्ये दर्शविले जातात. स्क्रोल बारचा उपयोग आता सांगितलं तुम्हाला की पेजला खाली वर करण्यासाठी आपण स्क्रोल बारचा उपयोग करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा याच्यामध्ये दिलेला आहे, काय दिलेलं आहे याच्यामध्ये, एक तुम्हाला वरून एक रिबन दिलेली आहे, बरोबर आहे. काय दिलेलं आहे, रिबन दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक रिबन दॅट डिस्प्ले व्हेरियस कमांड्स आणि फीचर्स ऑल ऑफ दी टॅब्स. म्हणजे आपण सगळ्याचा अभ्यास करत केलेला आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, याच्यामध्ये रिबन दिला आहे, फॉन्ट आहे, फॉन्टमध्ये काय तुम्हाला बोल्ड आहे, इटॅलिक आहे, अंडरलाईन आहे, होम आहे, इन्सर्ट आहे, पेज लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग, रिव्ह्यू, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास या रिबनमधून तुम्हाला करता येईल फॉर्मॅटिंगसाठी किंवा कमांड देण्यासाठी, बरोबर आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे फीचर्स ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. फीचर्स ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दिलेलं आहे क्रिएटिंग डॉक्युमेंट्स, एडिटिंग डॉक्युमेंट्स, ग्राफिक्स, वर्ड आर्ट आणि प्रिंटिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे की जर आपल्याला ह्या फीचर्स काय असतात, त्याचे डॉक्युमेंट्स क्रिएट करू शकता तुम्ही, डॉक्युमेंटला एडिट करू शकतायत, ग्राफिक्स तयार करू शकतायत, वर्ड आर्टमध्ये एखादा फॉर्मॅट बनवू शकतात, त्यानंतर प्रिंटिंग डॉक्युमेंट्स करून डॉक्युमेंटला प्रिंट करू शकतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा अभ्यास तुम्ही या वर्डमधनं करू शकता. सगळ्याच गोष्टी तुम्ही वर्डमध्ये करणं शक्य आहे.
फक्त ते आपल्याला व्यवस्थित शिकावं लागेल, बरोबर आहे. हा झाला तुमचा फीचर्स ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. आता जर कोणी विचारलं की फीचर्स काय आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे, ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. काय काय आहेत? क्रिएटिंग डॉक्युमेंट्स, एडिटिंग डॉक्युमेंट, ग्राफिक्स, वर्ड आर्ट आणि नेक्स्ट आहे प्रिंटिंग डॉक्युमेंट्स. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला यायला पाहिजे, बरोबर आहे. जर कोणीही आपलं केव्हाही विचारो तर आपल्याला पटकन लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रूफिंग वर्ड. आपण डॉक्युमेंटला प्रूफिंग करण्यासाठी काय दिलेलं आहे? स्पेल चेकिंग दिलेलं आहे, ग्रामर चेकर दिलेला आहे, बरोबर आहे, रिशर दिलेला आहे, ॲटो करेक्ट दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक होता आपण त्याला स्पेल चेक करू शकतो, ग्रामर चेकिंग करायचं ग्रामर चेकिंग करू शकतो, है ना. त्यानंतर ॲटो करते, ॲटोमॅटिक जे करेक्ट का पाहिजे ते ॲटोमॅटिक तो करेक्ट पण घेत असतो. हे असतात वर्डचे डॉक्युमेंटचे फीचर्स, प्रूफिंग आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं आहे फॉर्मॅटिंग वर्ड डॉक्युमेंट्स. काय दिलं आहे? फॉर्मॅटिंग वर्ड डॉक्युमेंट, ज्याला आपण म्हणतो स्वरूपातनं शब्द दस्तऐवज. काय म्हणतो? एक शब्दातला काय करतो? फॉर्मॅटिंग करणे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे दस्तऐवजाचे स्वरूप असते, जे काय असते काय असते अपिरियन्स असते, जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंटला बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये काय म्हणतात? प्रक्रियेस डॉक्युमेंट्स असे म्हणतात. जे दस्तऐवजाचे स्वरूप बदलण्याच्या प्रक्रियेस डॉक्युमेंट्स असे म्हणतात, ज्यात आपण एकल पद्धतीने किंवा वर्ण असेल, शब्द असतील, बरोबर, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, वर्ड आहेत, लाईन्स आहेत, पॅराग्राफ्स आहेत, और होल डॉक्युमेंट्स, बरोबर आहे, जे होल डॉक्युमेंट्स आहेत त्याला तुम्ही काय करू शकता? त्याला संपूर्ण दस्तऐवज स्वरूपात तयार करू शकता. त्याच्यानंतर आहे कागदपत्र अधिक आकर्षण आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, ब्युटिफुल अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण याला तयार केलेला आहे. कशाला? फॉर्मॅटिंग्सला. त्याच्यानंतर द कमांड्स यूज फॉर फॉर्मॅट द डॉक्युमेंट्स आर सिलेक्टेड फ्रॉम द होम टॅब. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे? काय दिलं? याच्यामध्ये फॉर्मॅट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमांड होम टॅबमधून आपल्याला निवडल्या गेलेल्या आहेत. कोणत्या टॅबमधून निवडल्या गेलेल्या आहेत? होम टॅबमध्ये. जे होम टॅब नावाची जी टॅब असते त्या टॅबमधून तुम्हाला हे निवडता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रिएटिंग टेबल्स. आता टेबल्स कसे तयार करतात? सारण्या तयार, ज्याला म्हणू शकतो सारण्या तयार कशा करतात. याच्यामध्ये दिलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. काय आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड? एक काय म्हणतो मायक्रोसॉफ्ट वर्ड? काय एक टूल प्रोव्हाइड करत असते. मायक्रोसॉफ्ट वर्ड काय करते? एक टूल प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतर ज्याचे नाव असते टेबल. काय असते त्याचे नाव? टेबल. ते काय करते की जे टेबल हा जो टूल असतो त्याच्या मार्फत आपण काय करू शकतो? स्तंभ, रो आणि कॉलमच्या मार्फत काय करू शकतो? टेबल तयार करू शकतो. त्याची माहिती आपण करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे एखादी माहिती भरण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पंक्तीची माहिती भरण्यासाठी आपण त्याला आयोजित केला जात असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिला आहे एक जो टेबल असतो पंक्ती आणि स्तंभाच्या मालिकेत बनलेला असतो. कशा माध्यमातून? सिरीजमध्ये असतो, रो आणि कॉलमच्या सिरीजमध्ये बनलेला असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे द इंटरसेक्शन्स ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड सेल. म्हणजे जे आपण आतापर्यंत बघितलं ते होतं वर्ड, बरोबर आहे. याच्यामध्ये पंक्ती आणि स्तंभाच्या छेदनबिंदूला सेल असे म्हणतात. कोणाला सेल म्हणतात? पंक्ती आणि स्तंभ. जे पंक्ती आणि जे स्तंभ असतात त्याला काय म्हणू शकतो आपण? छेदनबिंदू म्हणू शकतो. छेदन जे बिंदू असतात छेदनबिंदूला काय म्हणतो? जसं की सांगायला गेलं आपण एक आडवी रेषा आणि एक उभी रेषा मारली, बरोबर आहे. एक व्हर्टिकल आणि ओरिजिनल जर लाईन मारली तर जो सेंटर जो बिंदू जिथं टच होते, जिथं जॉईंट होते लाईन, त्याला छेदनबिंदू म्हणतात. त्या छेदनबिंदूचा जो तयार झालेला जो आराखडा असतो, रखाना असतो, त्याला आपण सेल असे सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. आता याच्यानंतर आहे, आता हे झालं आपण काय शिकलो आतापर्यंत? वर्ड शिकलो. वर्डमध्ये काय काय गोष्टी शिकलो? टेबल क्रिएट करणे, फॉर्मॅटिंग करणे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण काय करतो? वर्डमध्ये केला. आता आपण त्याला वर्डला अजून पुन्हा पाहू नंतर, पण आता सुरुवात करतो आपण एक्सेलची. जे आपण वर्डमध्ये शिकलो त्या वर्डमध्ये जे शिकलेल्या गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात असायला पाहिजे, बरोबर आहे. त्यात आता दुसरा टॉपिक जो येतो, जो दुसरा पॅकेज जो येतो, त्या दुसऱ्या पॅकेजचं नाव काय? MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल.
याच्यामध्ये दिलं आहे एक तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुम्हाला लेआउट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये एक्सेलचं शीट दाखवत असेल त्याला स्प्रेडशीट असे म्हणू शकतो आपण. शीट 1, शीट 2, शीट 3 असं नाव असेल, खाली सेल आहे याच्यामध्ये दाखवलं, याच्यामध्ये सिलेक्ट, नंतर काय तुम्हाला लेआउट दाखवलं सगळं याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे कंपोनंट्स कोणकोणते असतात. ऑफिस बटन दिल्यावर नेम बॉक्स दिलेला आहे खाली दाखवतो याच्यामध्ये B7. त्याच्यानंतर आहे क्विक असेस टूल बार आहे, हे असेस टूल बार दिले याच्यामध्ये तुम्हाला. हे टायटल बार आहे. त्याच्यानंतर वर्क एरिया म्हणजे हा ज्याच्यामध्ये आपलं काम करायचं वर्क एरिया. कॉलम लेटर्स दाखवतो याच्यामध्ये, कॉलम लेटर्स. फॉर्म्युला बार दाखवलं याच्यामध्ये. टॅब लिस्ट दाखवले याच्यामध्ये, हे टॅब लिस्ट, हे याला म्हणतात आपण रिबन. त्याच्यानंतर आहे पेज झूम आणि आउट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपण याच्यामध्ये प्लस मायनस दिलेलं आहे. पेज व्ह्यू बटन म्हणजे पेजचे कोणत्या प्रकारे पाहायचे तुम्हाला याच्यामध्ये बटन्स दिलेले आहेत. स्टेटस बार दिलेला आहे. रो नंबर दिला आहे. ॲक्टिव्ह सेल दिला आहे. सीट द टॅब रो नंबर, सीट टॅब, स्क्रोल बटन्स. बरोबर आहे. स्क्रोल बटनच्या माध्यमातून तुम्ही खालीवर करू शकतात. याच्यामध्ये जो ब्रॅकेट दिलेला आहे तुम्हाला, हा ब्रॅकेट कसाचा आहे तुम्हाला ॲक्टिव्ह सेल, जो सेल ॲक्टिव्ह आहे तो ॲक्टिव्ह आपल्याला याच्यामध्ये दर्शवत असते. बरोबर आहे. त्यानंतर एक रिबन पुन्हा दिला आहे कमांड देण्यासाठी, फीचर्स यूज करण्यासाठी. याच्यामध्ये आता MS एक्सेल म्हणजे काय काय दिलं आहे. MS एक्सेल म्हणजे काय याच्यामध्ये दिलं आहे. MS एक्सेल मध्ये काय दिलं आहे. MS एक्सेल मध्ये MS एक्सेल मध्ये दिलेलं आहे की मॅथेमॅटिकल्स वर्क्स, काय मॅथेमॅटिकल वर्क्स मायक्रोसॉफ्ट ॲप्लिकेशन दॅट आर मेनली यूज फॉर कॅल्क्युलेशन्स. आणि कशासाठी उपयोग करतो आपण, मॅथेमॅटिकल वर्कसाठी करतो. याला आपण स्प्रेडशीट ॲप्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. याला जे रिक्वायरमेंट असतं, जे सिंगल शीट असतं, कन्सिस्ट ऑफ रो अँड कॉलम, जे म्हणजे आपण सांगायला गेलो कॉलम आणि सेलच्या माध्यमातून याला हे बनलेले असते. व्हेअर एव्हरी सेल हॅज डिफरंट प्रकार ॲड्रेस, म्हणजे विविध प्रकारे तुम्ही याला ॲड्रेस देऊ शकता. सम, प्रोडक्ट आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, डिव्हिजन्स आहे, मेनी मॅथेमॅटिकल जे लॉजिकल फंक्शन्स असतात ते अवेलेबल तुमच्या स्प्रेडशीटवर दिलेले असतात. अदर फीचर्स जे इन्क्लूड दिलेले असतात, उदाहरणार्थ टेबल्स आहेत, चार्ट आहेत, क्लिप आर्ट आहेत अँड मोर सारे जे वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसतात याच्यामध्ये तुम्हाला दर्शविले असतात. कशामध्ये तुम्हाला MS एक्सेलमध्ये. बरोबर आहे. याच्यामध्ये दर्शविले असतात. इट इज बेसिकली यूज कशासाठी, तो पेरोलसाठी, अकाउंटसाठी, मॅथेमॅटिकलसाठी. अँड आपण याला काय करू शकतो याच्यामध्ये याचा उपयोग करतो कोणाचा MS एक्सेलचा. याच्यामध्ये दिला अरिथमेटिक कॅल्क्युलेशन दिला. काय दिलं अरिथमेटिक कॅल्क्युलेशन आहे, ॲडिशन्स आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, तुम्ही हे वापरू शकतो कशासाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. काय दिलं आहे मल्टिप्लिकेशन्स, ॲडिशन्स, सबस्ट्रॅक्शन्स दिलं, सबट्रॅक्शन्स दिलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो याच्यामध्ये काढत असतो होमच्या माध्यमातून. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्राफ्स आणि चार्ट. याच्यामध्ये काय दिलं आहे, एक चार्ट दिला आहे, पाय चार्ट आहे, सेल्स रिपोर्ट आहे, काय काय तुम्ही सेल्स केले सगळे जे रिपोर्ट याच्यामध्ये तुम्ही ग्राफ्स आणि चार्टच्या माध्यमातून काढू शकता. जे आपण रिझल्ट शीट असेल, सॅलरी स्लिप असेल है ना, त्या सगळ्या गोष्टीला सिलेक्ट करून आपण जे तयार करतो त्याच्यावरून आपण काय करू शकतो चार्ट किंवा ग्राफ्स आपण तयार करू शकतो सरासरीवर. बरोबर आहे. त्याच्यानंतर सम फंक्शन ऑफ द MS एक्सेल, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सेल आहे त्याच्यामध्ये काय दिल्यात फंक्शन आहे ते दिलेले. फंक्शन कोणता आहे, पहिला ॲव्हरेज आहे. बरोबर आहे. सरासरी काढणे, काउंट, मोजमाप करणे, पाय. बरोबर आहे. सम, प्रोडक्ट, मॅक्स अँड इफ, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो असतो. त्याच्यानंतर हा झाला तुमचा काय झालं MS एक्सेल. आता आपण पाहू MS पॉवर पॉईंट. काय पाहणार आहोत आपण MS पॉवर पॉईंट. आता MS पॉवर पॉईंट मध्ये दिलेलं आहे, दाखवलं तुम्हाला एक स्लाइड, त्या स्लाइडवर दिलेला आहे क्लिक टू ॲड टायटल, क्लिक टू ॲड सब टायटल. बरोबर आहे. तुम्हाला टायटलचे नाव दिलं तर टायटलचं नाव मी इथं देऊ शकता, सब टायटलचं नाव इथं देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड लेआउट. आपल्या स्लाइड लेआउटमध्ये काय द्यायचं,
ब्लँक्स लेआउट द्यायचे आहे. जसं तुम्ही जे स्टार्ट करता तुम्हाला अशा प्रकारचा लेआउट दिसेल, तर आपल्याला अशा प्रकारे लेआउट दिल्यानंतर असंच तुम्हाला सेम डायलॉग बॉक्स दिसते. या डायलॉग बॉक्सवर तुम्हाला काय करायचं आहे की हे आपण प्रॅक्टिकलमध्ये कसं करतात काय करतात, पण आपल्याला तुम्हाला सुरुवातीला समजायला पाहिजे की आपण जर पॉवर पॉईंट जर ओपन केलं तर कशा प्रकारे दिसायला पाहिजे. बरोबर आहे. तेच तर तुम्हाला याच्यामध्ये अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल स्टार्ट कराल तेव्हा. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज पॉवर पॉईंट. व्हॉट इज पॉवर पॉईंट म्हणजे काय, पॉवर पॉईंट म्हणजे काय होतं याच्यामध्ये दिलं आहे. पॉवर पॉईंट एक मायक्रोसॉफ्टद्वारे बनवलेले संगणकाचे सॉफ्टवेअर आहे. काय एक संगणकाचे सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्त्यास माहिती सादर करण्याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तसंच रेकॉर्डिंगसाठी नॅरेशनसाठी आहे ना, त्याच्यानंतर दिलेलं आहे ट्रान्झिशनसाठी अँड अदर फीचर्स इन ऑर्डर टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे इतर वैशिष्ट्याचे स्लाईड तयार करण्यास आपल्याला काय करते परवानगी देते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्लाईड याच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता आणि तिथे काय करते तयार करण्यासाठी आपल्याला परवानगी सुद्धा देत असते. कोण, MS पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट काय एक आहे उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टने नवीन बनवलेले प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे. काय पॉवर पॉईंट आहे काय प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मेड बाय मायक्रोसॉफ्ट. म्हणजे मायक्रोसॉफ्टने घ्यायला तयार केलेला आहे कोणाला, पॉवर पॉईंटला. याचे वैशिष्ट्ये काय काय असतात याच्यातलं काय फीचर्स ऑफ द MS पॉवर पॉईंट. याचे फीचर्स काय आहेत, ॲनिमेशन्स तुम्ही देऊ शकतात, ॲटोशेप देऊ शकतात, एडिटिंग प्रेझेंटेशन करू शकतात, प्रेझेंटेशनला एडिटिंग करू शकतात, स्पेल चेकिंग इन प्रेझेंट म्हणजे त्यांच्या प्रेझेंटेशनचे काही स्पेलिंगमध्ये जर चुका झाल्या असतील तर त्या चुकाला तुम्ही सुद्धा सुधारू शकतात. त्याच्यानंतर हिडिंग अँड अनहिडिंग, हायडिंग अँड अनहायडिंग स्लाइड्स. तुम्ही स्लाईडला हाईड करू शकता किंवा अनहाईड पण ठेवू शकता. ते तुम्हाला दाखवायचं तुम्ही त्याला हाईड मारून ठेवायचे, तुम्हाला तुमची स्लाईड दिसणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काय दिलं, नेक्स्ट रनिंग प्रेझेंटेशन. प्रोग्रामला तुम्ही प्रेझेंटेशनला चालवू शकता. त्याच्यानंतर सेव्हिंग प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशनला सेव्ह करणे. प्रिंटिंग प्रेझेंटेशनचा आपल्याला जर प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंटिंगही सुद्धा आपण याच्या प्रेझेंटेशनचा घेऊ शकतो. हे असते फीचर्स. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपण जे शिकलो याच्यानंतर शिकल्यानंतर आपण काय काय शिकलो याच्यामध्ये, जसं की सिम्पली दिलेलं आहे MS वर्ड, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉईंट. आता MS वर्ड कशासाठी यूज करतो आपण, डॉक्युमेंट राईट करण्यासाठी. MS एक्सेलसाठी करतो स्प्रेडशीट तयार करण्यासाठी. पॉवर पॉईंट कशासाठी उपयोग करतो, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. मग या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आपल्यासाठी आपल्या संगणकाच्या भागामध्ये महत्त्वाच्या असतात. आणि आपण जे संगणक जे शिकत असतो तर संगणक शिकताना यातल्या तीन ह्या गोष्टी येणं एकदम महत्त्वाच्या असतात. हे असतं MS ऑफिस. मी आय होप की तुम्हाला जे काही थोडंफार तरी समजलं असेल की MS ऑफिस म्हणजे काय, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक कोण आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनी कुठली आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये किती प्रकारचे लँग्वेज सपोर्ट करतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आज याच्यामध्ये केलेला आहे. बरोबर आहे. तर आपण काय काय शिकलो अजून पुन्हा एक वेळा आपण चेक करून घेऊ. बरोबर आहे. काय काय आपण याच्यामध्ये शिकलो हे पुन्हा आपण एकदा चेक करू आणि चेक केल्यानंतर आपल्या पूर्ण लक्षात पटकन येईल की आपण हे गोष्टी शिकलेल्या होत्या. बरोबर आहे. स्टार्ट केलं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसपासून जसं इंट्रोडक्शन्स आहे. बरोबर आहे. काय काय त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काय दिलेलं आहे, व्हॉट इज MS ऑफिस. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड आहे व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट ऑफिस. त्यांचे कोणते कोणते पॅकेजेस आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर दिलेले आहेत फर्स्ट पॅकेज दिलेलं आहे. कोणतं आहे फर्स्ट पॅकेज, मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे. त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. कोणकोणत्या कामासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो, त्याचे फीचर्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण केलेला आहे. त्याच्यानंतर आहे कंपोनंट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड, म्हणजे का मायक्रोसॉफ्ट वर्डचे कंपोनंट्स कोणते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो हे याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिबन दिलेलं आहे तुम्हाला, जे तुम्हाला कंटेंट्स लावण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर दिलेलं आहे फीचर्स दिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डचे. बरोबर आहे. कोणकोणते फीचर्स आहेत आपण काय काय करू शकतो याच्यामध्ये वर्डपासून तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. जसं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे क्रिएटिंग डॉक्युमेंट्स, एडिटिंग डॉक्युमेंट्स, ग्राफिक्स, वर्ड आर्ट, प्रिंटिंग डॉक्युमेंट्स, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण याच्यामध्ये वर्डमध्ये करतो. त्यानंतर प्रूफिंग वर्ड डॉक्युमेंट, म्हणजे डॉक्युमेंट प्रूफ करण्यासाठी दिलेलं आहे स्पेलिंग चेकर आहे, ग्रामर चेकर आहे, थेशर्स आहे, ॲटो करेक्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण कुठे करतो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये करतो.
नेक्स्ट आहे फॉर्मॅटिंग वर्ड डॉक्युमेंट्स. फॉर्मॅटिंग वर्ड डॉक्युमेंट्समध्ये काय दिलेलं आहे, दी प्रोसेस टू चेंज द अपीअरन्स दिलेलं आहे याच्यामध्ये. फॉर्मॅटिंग वर्ड डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंटला फॉर्मॅटिंग मारण्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये उपयोग करू शकतो. जसं की वर्ड झालं, लाईन झालं, पॅरेग्राफ झालं, होल डॉक्युमेंट झालं, सिंगल कॅरेक्टर असलं याला सिंगल कॅरेक्टर वगैरेला सुद्धा आपण काय करू शकतो, फॉर्मॅटिंग करू शकतो. टेबल क्रिएट कसे करतात हा दिलेला आहे. नंतर एक्सेलचा अभ्यास केलेला आपण, याच्यामध्ये स्प्रेडशीट कशी तयार करतात, कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, या सगळ्या गोष्टीचा आपण आज अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पॉवर पॉईंट आहे, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आज आपण केलेला आहे. आय होप की आजचा जो क्लास आहे हा तुम्हाला समजायला आला असेल. 100% तर नाही, मिनिमम 50% ते तुम्हाला तुमच्या लक्षात असेल हे आशा करतो आणि आजच्या सेशनला इथंच थांबवतो. तोपर्यंत थँक्यू.